राज्य सरकारला 2,000 कोटी रुपये खर्च परवडत म्हणून 66,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय. मात्र कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटींची उधळपट्टी करणार. सोबतच जेव्हा निवडणूक येते तेव्हा लाडकी बहीण सारख्या योजना हा खर्च त्यांना सांगतात. दुसरीकडे एखादा माणूस एक दिवसही आमदार खासदार झाला त्याला लाईफ टाईम पेन्शन द्यायला ही उधळपट्टी. परंतु त्या 66,000 मराठी शाळेत शिकणारे गरीब माणसांचे लेकर हा खर्च चालणार. सोबतच या शाळांमुळे चालणारी मिड डे मील सारखी योजना ज्यामुळे मुलांना आहार जेवण मिळतं एक टायमाचं तेही बंद होणार. म्हणजे हाही खर्च उधळपट्टी चालते परंतु गरिबांच्या मुलांसाठी शिक्षण नाही.